अरे गण खेळलं यातच नाही. तुम्ही दिसले म्हणलं, देव दिसलेत आपल्याला, दर्शन घ्यावं. कधी कुणाला अचानक भेटायला गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी पाहिली का तुम्ही? तर आजच्या दिवसाची सुरुवातच हॉटेल चौरंग पासून झाली. माझ्या कुटुंबातील सर्वांचंच आवडतं नाश्त्याचं ठिकाण, जे की गावाकडे जाताना लागतं. आज आम्ही गावाकडे आलो आहोत एका लग्नासाठी. या ठिकाणी पोहोचताच नवरदेव घोड्यावर स्वार झालेला दिसला. तेवढ्यातच मी ही गाडी साईडला लावली आणि नववधूवरांना देण्यासाठी असलेली भेटवस्तू ही आई आणि मावशीच्या हातात दिली. त्यानंतर लग्न मंडपात पोहोचलो. या ठिकाणी असलेल्या महाराजांच्या पुतळ्यापुढे हात जोडले आणि या ठिकाणी थोड्या वेळासाठी रमेश दादा सोबत गप्पा मारत बसलो. यानंतर जिजाऊ वंदना झाली आणि लग्न कार्य संपन्न झाले. त्यानंतर सुरुची भोजनाचा आनंद घेऊन आम्ही एका पाहुण्यांच्या घरी निघालो. ही पुढची कारही आमच्या सोबतच होती. या ठिकाणी यांची थोडा वेळ भेट घेऊन आणि हे नवीन घर पाहून आम्ही निघालो सरळ नांदेडकडे. रस्त्यामध्ये एका जागेवर रस पिण्यासाठी थांबलो असताच एवढा सुंदर सूर्यास्त पाहण्यास मिळाला. या सूर्यास्ताप्रमाणेच रसही तेवढाच भारी होता. एका ग्लासाने काही काम चाललं नाही, त्यामुळे दुसराही भरून घ्यावाच लागला. कधीही रस्त्यावरून येताना किंवा जाताना आम्हाला वडगाव लागतं आणि जेव्हाही सोळणकर काका घरी असतात तेव्हा आम्ही त्यांना असंच अचानक भेटायला जातो. हे खरंच निस्वार्थ प्रेम आणि जिव्हाळा लावणारे एक विठ्ठलाचे खरे वारकरी आहेत. काकांच्या घरी बसलो, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि पुढे निघालो. पुढे एका गुराळावरून गुळ आणि पाक घेतला. असा काही होता हा आजचा आपला दिवस. मग काय, चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.